माऊलीजी जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। शिवसैनिकांच्या भावना अतिशय तीव्र आहेत। जुन्नर विधानसभेची उमेदवारी ही मशालीला मिळायला हवी। आमचा उमेदवार हा मशाल असेल तर तसं झालं नाही तर महाविकास आघाडीला जुन्नरमधला विजय अवघड आहे, अशा तीव्र भावना आहेत। तुम्ही तालुका प्रमुख आहात, सगळ्यांच्या भावना तुमच्या कानावर पोचलेल्या आहेत। आता पण तुम्ही इकडून तिकडून ऐकलेल्या पण आहे, तुमची भूमिका काय? पहिली गोष्ट म्हणजे मी स्वतः तालुका प्रमुख जरी असलो तरी मी या सगळ्या शिवसैनिकांचा तालुका प्रमुख आहे, शिवसेनेचा तालुका प्रमुख आहे। शिवसैनिकांच्या भावनेशी तालुका प्रमुख म्हणून सहमत राहणं ही माझी जबाबदारी किंवा कर्तव्य आहे। त्याच्यामुळे मी शिवसैनिकांच्या सगळ्या भावनांशी, सगळ्या शिवसैनिकांच्या भावनांशी मनापासून सहमत आहे। जर काही दगाफटका झाला, आता शक्यता तशी बऱ्यापैकी दिसते, म्हणजे बाळाचे पाय पाळण्यात दुसरा तुम्ही एवढे कणखर शिवसैनिक आहेत, रक्ताचं पाणी करून शिवसेना खेडोपाडी वाढवली। आता सध्या जे काही राजकारण सुरू आहे, विद्यमान आमदार संपर्कात, विघ्नरचे अध्यक्ष पवारसाहेबांच्या संपर्कात, इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील पक्षात गेले, त्यांची उमेदवारी जाहीर केली। सत्यशील शेरकरांचं 1-2 दिवसात इन्कमिंग होऊ शकतं, बेनके साहेबांचंही काही कानावर येतं आहे। जर काही दगाफटका झाला तर पक्षप्रमुख देतील तो निर्णय मान्य का शिवसैनिक घेतील तो निर्णय मान्य? दोन गोष्टी आहेत। आम्हाला आजही खात्री आहे शिवसैनिकांच्या भावना तीव्र असणं काही गैर नाही। त्याचं कारण की तुम्ही जे सांगताय ना त्याच बातम्या आता पब्लिकमधून किंवा सूत्रांकडून आमच्या शिवसैनिकांना ऐकायला येतात आणि त्याच्यामुळं शिवसैनिक उद्विग्न होत आहेत, शिवसैनिकांच्या भावना तीव्र होत आहेत। पण तरीसुद्धा तालुका प्रमुख म्हणून माझा आमच्या पक्षप्रमुखांवरती ठाम विश्वास आहे, आमच्या नेतृत्वावरती ठाम विश्वास आहे की ही जागा 100% शिवसेनेला सुटेल। आता पुढचा प्रश्न तुम्ही विचारला की जर जागा शिवसेनेला सुटली नाही तर मग त्या काळामध्ये निश्चितपणाने शिवसैनिक सगळे बसून, जो काय आम्ही पदाधिकारी शिवसैनिक सगळे बसून निर्णय घेऊ आणि तो मग सगळ्यांवर बंधनकारक। तर इंदापूरमध्ये पवारसाहेबांनी अगोदर अनेकांना शब्द दिले होते, ते माने, आप्पासाहेब जगदाळे वगैरे, नंतर त्यांनी हर्षवर्धन पाटलांची इन्कमिंग केलं, त्यांची उमेदवारी जाहीर केली, तिथं बंडखोरीचे संकेत मिळतात। इथं असं काय होऊ शकतं? आता इंदापूरचं आम्हाला माहीत नाही, तालुक्यात काय होऊ शकतं? शिवजन्मभूमी आहे। मी तुम्हाला आधीच सांगितलं की सगळे शिवसैनिक पदाधिकारी बसून त्यावेळेला योग्य तो निर्णय घेतील।